आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन या निमित्तानं शिवसेनेनं ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांसाठी शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅली काढण्यात आली होती। ठाण्यातील परबवाडी शाखेपासून ते टिपटॉप हॉटेलपर्यंत महिलांसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसंच उच्चस्तरीय शिक्षण योजना राबवण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूर मधल्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती, अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी दिली आहे। महिला एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला कुठेतरी पाठबळ दिलं पाहिजे, तिला कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। या भावनेतून या ठिकाणी महिला दिन साजरा होतोय आणि मला शिंदे साहेबांनी त्यांच्या कृतीतून 2 दिवसापूर्वीच दाखवलं की एका गोरगरीब घरातून आलेल्या एका महिलेला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली। इतका मोठा सन्मान करण्याचं जे काही धाडस आहे किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो की मोठं मन हे शिवसेनेतच होऊ शकतं। बाईक रॅलीच्या माध्यमातून कायमस्वरूपी जो जागतिक स्तरावर एक मुद्दा असतो तो आपण घेतला जातो आणि आज भारतामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो होता ऑपरेशन सिंदूर आणि या बेसवर आपण आज ही बाईक रॅली पूर्ण करतोय। ऑपरेशन सिंदूर हा खऱ्या अर्थाने भारत सरकारने केलेल्या महिलांचा सन्मान होता आणि तो महिलांच्या प्रती असलेला आदर याकरता मला असं वाटतं आपण या म्हणजे माझ्या संपूर्ण बाईक रॅलीचं हे बेस आहे।